वरालदेवी न्यू 40+ ताडाली व मेहुल स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडा वातावरण निर्माण झाले होते। या स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले, तसेच विविध गावातील अनेक संघांनी उत्स्फूर्त आपला सहभाग नोंदवला। स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले। स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले। यावेळी आयोजकांनी सर्व सहभागी संघ, मान्यवर व प्रेक्षकांचे आभार मानले आहे। खऱ्या अर्थाने मी माझ्या टीमचे जे सदस्य आहेत यांचं मनापासून कौतुक करेन। गेली कित्येक वर्ष आपण या स्पर्धेचं अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचं आयोजन करतो आणि खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष खास करून मी नाव घेईन सन्माननीय नारायणजी चौधरी साहेब, त्यांना आमचे नगरसेवक माननीय श्री निलेशजी चौधरी साहेब, या लोकांचं खरोखरच भरपूर सहकार्य असतं। मात्र या वर्षी काही कारणास्तव काही लोकांनी या स्पर्धेकडे थोडीशी पाठ फिरवलेली आहे। तरी सुद्धा नारायण चौधरींनी यांनी मला एक शब्द दिला का मोहन, तुझी जी स्पर्धा आहे तू कर, ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने कर, तुला तन मन धन सर्वस्वी मी काही जी असेल ती मदत करेन। आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच आशीर्वादानं हा शो किंवा ही स्पर्धा संपन्न झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघ सहभागी झाले। खऱ्या अर्थाने गेल्या 3 दिवसामध्ये प्रत्येक संघाने देखील आम्हाला वेळेवर चांगलं मोलाचं सहकार्य केलं। प्रत्येक संघ वेळेवर या ठिकाणी हजर झाला आणि संघातील काही बरेच सदस्य आहेत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे। कोणी आर्थिक सहकार्य केलेलं, कोणी या स्पर्धेमध्ये आम्हाला ट्रॉफीचं सहकार्य केलेलं आहे। आणि खास करून मी कौतुक करेन, गेली 2-3 दिवस आपण या स्पर्धेमधून जेवणाची जी उत्तम सोय पाहिली। पहिल्या दिवसामधून आमचे आदरणीय बालासेठ चौधरी यांनी पहिल्या दिवसामधून जेवण दिलं। त्यानंतर दुसऱ्या 2 दिवसात आपण जर अपडेट पाहिलं तर 2 दिवस आमच्या माझ्याच संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू प्लेयर मोंटू रवी सिंग यांनी 2 दिवस आम्हाला जेवणाची उत्तम सोय केली। त्याबरोबर गेली सातत्याने कितीक वर्ष माझ्या स्पर्धेमध्ये खेळणारे माझे परममित्र पंकज ठाकूर अदर कास्ट म्हणजे माझ्या जातीचे नाहीत, पण ते मला जातीपेक्षा जास्त मानतात आणि जे जातीचे आहेत ते थोडंसं कुठेतरी आपल्याला निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतात। पण पंकजचं मी मनापासून कौतुक करेन की पंकजने या स्पर्धेसाठी मला मोलाचं सहकार्य केलं। खऱ्या अर्थानं आमची जी संघटना आहे, प्रतापजी पाटील साहेब, आमचे सन्माननीय गणेशजी केने असतील, आदरणीय मनोहरजी जोशी असतील, आमचे मुसाबाई असतील, आमचे रमेश तरे असतील, या सर्वांचं अथक एक चांगली संघटना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भिवंडीमध्ये प्रस्थापित झालेली आहे। आणि संघटनेमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण खेळाडूंचा विचार केला तर ज्यानं खऱ्या अर्थानं मागचा काळ गाजवलेला आहे असे नामांकित खेळाडू आमच्या स्पर्धेमध्ये, त्यामध्ये आम्ही जितू गवळी याचा उल्लेख करेन, दीपक मडवी याचा विचार करेन, राजन पाटील याचा विचार करेन, दिनेश पाटील याचा वर्णन करेन। असे दिग्गज खेळाडू आमच्या संघामधून खेळतात, त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। सर्व संघाचं मी मनापासून कौतुक करतोय। उष्माघात फार वाढलेला होता खऱ्या अर्थाने गेली ही स्पर्धा आयोजित करण्यामागचं जे इलेक्शन लागलं त्यानंतर कुठेतरी थोडंसं जिचबून स्पर्धा आयोजित केली होती, तारीख इकडे तिकडे होत होती आणि त्यानंतर हा उष्माघात इतका वाढला की विचारता सोयीने स्पर्धा करावी की नाही करावी। तरी सुद्धा नारायण दादांनी मला शब्द दिला, मोहन तुझं ते लुकआउट आहे, ती स्पर्धा करायची तू कर, तुला जे सहकार्य लागेल ते मी करेन। पण मला प्रश्न असा होता का या उन्हामध्ये माझे प्लेयर लोक काही संघ स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व होतील का नाही, सहभाग घेतील का नाही। मात्र प्रत्येक संघाचं मी मनापासून कौतुक करतोय की या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, उत्तम दर्जाचा खेळ केला, उत्तम दर्जाचं ज्यानं सहकार्य केलं आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून संपन्न झाली।